नमस्कार. आज आपण बनवणार आहे हॉटेल स्टाईल शेवभाजी. तुम्ही पण अशी शेवभाजी घरी बनवू शकता, बिलकुल हॉटेलची चव येण्यासाठी. त्यासाठी आपण एक भाजलेला कांदा घेतलेला आहे, त्यामध्ये लसूण आणि धने भाजून घेतलेले आहे आणि त्यामध्ये भाजलेला खोबरं, थोडं जिरं याची आपल्याला पेस्ट काढायची आहे. पेस्ट ही थोडी बारीकच काढावी, त्यामुळे भाजीला चव येणार. त्याचमध्ये आपण एक टमाटर चिरलेलं आहे, त्याची आपण पेस्ट करून घेऊ. आपली पेस्ट तयार झालेली आहे. आता आपण पॅन ठेवू आणि त्यामध्ये 3 चमचे तेल टाकू. तेल थोडे गरम झाल्यावर आपण त्यामध्ये तेजपत्ता, चक्रफूल, थोडे मिरे आणि दालचिनी हे व्यवस्थित तेलमध्ये होऊ देऊ. त्यामध्ये 1 चम्मच मोहरी, 1 चम्मच जिरा टाकू आणि त्यामध्ये आपण टमाटरची पेस्ट केलेली टाकू. टमाटरची पेस्ट आपल्याला 2 ते 3 मिनिट व्यवस्थित होऊ द्यायचे. जोपर्यंत ही पेस्ट तेल सोडत नाही तोपर्यंत आपल्याला ही व्यवस्थित होऊ द्यायची आहे. बघा, आपली पेस्ट न सोनेरी रंग घेतलेला आहे. आता आपण याच्यामध्ये ऍड करू 1 चम्मच हळद, 2 चमचे लाल तिखट. हे टाकल्यावर आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आणि त्याच्यामध्ये स्वादानुसार मीठ. हा मसाला आपल्याला 5 किंवा 10 मिनिटं व्यवस्थित होऊ द्यायची आहे. त्यामध्ये आपण काढलेली कांदा लसूणची पेस्ट टाकू. बघा, आपला मसाला किती छान प्रकार तयार झालेला आहे. आता याच्यामध्ये 1 चम्मच गरम मसाला टाकू. आणि बारीक केलेले थोडे शेव टाकू त्याच्यामध्ये, त्यामुळे भाजीला मस्त अशी चव येते. तुम्हाला वाटलंच तर तुम्ही टाकू शकता, नाही तर नाही टाकलं तरी चालेल, पण टाकले तर भाजी ही खूप छान पद्धतीने लागते. हॉटेलमध्ये जशी भाजी करतात त्यामध्ये पण असंच वापरलं जाते. आता आपण याच्यामध्ये अर्धा कप पाणी टाकू. पाणी टाकल्यामुळे मसाला हा जळणार नाही आणि व्यवस्थितपणे होऊन जाईल. त्याच्यावर आपण झाकण ठेवू आणि बघा, आपला मसाला झालेला आहे आणि आपल्या मसाल्याने खूप मस्तपणे तेल सोडलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये पाणी टाकू. पाणी तुम्ही तुमच्या पद्धतीने टाकू शकता. मी इथे 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि भाजी थोडी घट झाल्यामुळे मी अर्धा ग्लास अजून टाकलेला आहे. त्यामध्ये थोडे कोथिंबीर टाकू आणि भाजीला उकळी येईपर्यंत थांबू. बघा, आपल्या भाजीला उकळी आलेले आहे, त्यामुळे त्यामध्ये आपण शेव टाकू. बघा,
किती छान दिसत आहे आणि चवीला पण खूप छान झालेले आहे. बिलकुल हॉटेल स्टाईल शेवभाजी. तुम्ही पण अशी शेवभाजी घरी करू शकता. बघा किती छान झालेली आहे आपली शेवभाजी. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.